अहो एवढी मोठी स्कीम लॉन्च केली, एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट, त्याचं काय? बघूया आता कसं होतंय ते. आय होप धनंजयचा पत्ता लागेल. तुमचा काय खटका बिटका? नाही नाही, तसं काहीच नाही. कुठपर्यंत आलाय त्याचा शूट? अजून काहीच नाही. कसली मदत लागली तर सांगा मग. माझ्यासाठी एक कराल? अहो करणार ना, तुम्ही सांगा आम्ही करणार. बोला. तुमचा आणि अजय ठाकूरचा तेवढा वाद मिटवून टाका. असं कसं करणार? ह्यो वेगळा मॅटर आहे. प्लीज माझ्यासाठी, माझी इच्छा आहे म्हणून थोडस नरमाईने घ्या प्लीज. प्लीज. ठीक आहे, बघू. थँक्यू. चला रे, ए चला. अहो पण चला रे. आपण आतमध्ये जाऊया. बस. मगाशी तुम्ही काहीतरी विचारत होता. आपण आता इथेच थांबूया. माझे सगळे प्रश्न विचारून झाले. तुम्ही येऊ शकता. आर यू शुअर? तुम्ही मला बोलवलं म्हणून मी आले. आय कॅन स्टिल वेट. ओके, तुम्ही येऊ शकता. एक्सक्यूज मी. सर. सोनावणे बोला. सर, आज वाघमारे येऊन गेले. ते जे काही वागले ते चूकच होते, पण अशा सिच्युएशन येणारच ना सर. आज तुम्ही आणि वाघमारे होतात, दुसरीकडे कुठे दुसरा लीडर आणि दुसरा पोलीस ऑफिसर असेल. माणसं बदलतात सर, पण परिस्थिती तीच राहते. पण ह्यांना नाही कळणार ना. पोलीस खात्यात काम करणं फक्त नोकरीचा भाग नाही. आपण हे सगळं आपलं कर्तव्य म्हणून करतो. पगारापेक्षाही आपल्याला आपल्या कामामुळे मिळणारं समाधान महत्वाचं आणि त्याहून जास्त महत्वाचं म्हणजे लोकांनी आपल्यावर ठेवलेला विश्वास. सर, आता तुमच्यासारखा पोलीस ऑफिसर आहे म्हटल्यावर तो विश्वास कायमच राहणार नाही का? सर, तुम्ही जे केलं ते बरोबर होतं. वाघमारेच्या रॅलीला परवानगी न देणं योग्यच होतं. त्याच्या पोलिसांशी उद्धट बोलणाऱ्या माणसाला आत टाकणं देखील योग्य होतं. सर, आता काहीही झालं ना तरी पण आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. सर, जर तुम्ही म्हणत असाल तर आत्ता त्या वाघमारेच्या माणसाला परत घेऊन येतो आणि त्याला उलटा टांगून येस.
सोनावणे, जे झालं ते झालं. ह्या सगळ्यात राणी सरदेसांची चौकशी अर्धवट राहिली. हो सर, आजचा दिवस खूप महत्वाचा होता. काहीतरी सापडलं असतं आज. पण हे सगळं झालं आणि मला असं वाटलं की राणी सरदेसांशी बोलायची ही वेळ योग्य नाही, पण त्यांची चौकशी पूर्ण करावीच लागेल. कुणी आलं होतं? नाही मॅडम, मला विचारल्याशिवाय कुणालाही आत सोडायचं नाही. तसं मॅडम इंटरकॉमवर विचारल्याशिवाय मी कुणालाही आत सोडत नाही. हो, मग त्या दिवशी मीराला कसं काय आत सोडलंस? काय विचारते मी? तिला आतमध्ये का सोडलंस तू? मॅडम, ती साहेबांची बहीण आहे, त्यांना कसं थांबवायचं? चुप. मला विचारल्याशिवाय, माझी परमिशन घेतल्याशिवाय कुणालाही आतमध्ये सोडायचं नाही, कळलं? सॉरी मॅडम, परत नाही असं होणार. परत असं झालं तर तुलाच सॉरी म्हणायचा चान्स नाही मिळणार. सर, मला काय वाटतं, आपण राणी सरदेसाईंची चौकशी करतो, पण त्या मात्र त्यांच्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या लोकांबद्दल आपल्याला सांगतात. बरोबर. म्हणजे मिस्टर पटवर्धन, एक मिनिट. त्यानंतर ड्रायव्हर, संगीता आणि शरद, आणि ऑफकोर्स मीरा सरदेसाई. सोनावणे, तुमचा मुद्दा माझ्या लक्षात येतोय. राणी सरदेसांनी आपल्याला या सगळ्यांबद्दल सांगितलंय, पण या आजूबाजूच्या सगळ्यांवर आपण बारीक लक्ष ठेवायला. त्या सगळ्यांची आपण उलट तपासणी केली पाहिजे. सर, सुरुवात कोणापासून करायची? मीरा सरदेसाई. त्याला आपल्या माणसांना सांगा, मीरा सरदेसाईंवर लक्ष ठेवा. ती काय करते, कुठे जाते, कुणाला भेटते, सगळे डिटेल्स मला हवे. येस सर. बोला. नेहा, कुठे आहेस? घरी. पण आज तुला कॉल करायला वेळ कसा मिळाला? म्हणजे PSI अजय ठाकूर, आज तुम्ही स्वतःहून समोरून कॉल केलाय म्हणून विचारते. सहजच. कामं उरकली वाटतं आज. त्या अजय ठाकूर समोर तिने काय सांगितलं माहितीये? मी धनंजयला गायब केली. सर, एक डेड बॉडी सापडली, शवगृहात ठेवली आहे. कदाचित धनंजय सरदेसाईंची असू शकते. तुला ताबडतोब निघावं लागेल. येस सर. राणी सरदेसाईंना बोलवून घ्यायचं का? येस.